गुड मॉर्निंग. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर आता आपण बघू, इथे डुगू उठली आहे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग 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 मॉर्निंग. चल कारंजा चालतं, घे छान छान काढ. तुझं काढ, कोणता काढतो तू? ह्या घाल ना, काल घातला होता तो. हे घालता ना? हो, हेच घाल. थंडी घाले. चल ब्रश कर, आंघोळ कर, चल पटकन छान छान घाल. मन मला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा. करेंगा. कुठं लागलं? अरे बापरे, कसले डुबे आहे. अजून तू येल पाडत अजून त्याच्याजवळ. पाय पाय चालला म्हणून कसली आधी आधी दाखवू. बापरे, ते तरी म्हणून आधी दाखवतो. तू अजून आगे तेल टाक, तेल भडकव अजून. बिलकुल याच्यानंतर आमच्यासोबत यायचं नाही. लेट्स गो. आता सॉक्स घालते. झिरो झिरो झालं ना. ते पोरा ते चित्र वगैरे बसले. ट्युशन नाही गेली ऑनलाईन. क्लासमध्ये ऑनलाईन नाही केली. मला तू ब्लर दिसली. म्हटलं का नाही काय बोलून पाव जर बोलली तर असची. तर मला आज गावाला जायचं म्हणून मी सगळ्यात पहिलेच चेक केलं, म्हणून माझ्या चेहऱ्यावरती ही खुशी आहे. आणि बाकीच्या माझ्या फ्रेंड्स व्हायचं आहे म्हणून मी एकटीच निघाली. आणि आता मी कपडे चेंज करते आणि मग भेटू. मी माझ्या फ्रेंडच्या रूमवरती चेंज केली आणि तीसुद्धा नव्हती, तिची रूम पार्टनर होती म्हणून ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथे येऊन खूप जास्त वेट केलं मावशी काकाजींचा. ते मला म्हणाले की मी चेक करायच्या वेळेस त्यांना कॉल केला होता. ते म्हणाले होते की आम्ही लॉक लावत आहे, पण यांचं अजून आता पता नाही. मी चेंज पण केलं, बस नाश्ता नाही केला. नाश्ता मग आम्ही तिकडेच करू. तर बघू अजून किती वेळ लागतो. तर बस गेली आता. बस गेली पण आता मी बोलला बाय. तिने सांगितलं पशु वर आहे, अभ्यास कर. तयारी की झाला, तिने चाललीची आवाज द्यायला पशु खाली मागे बसणार तिथे. मागे मग आता सांगा पटकन बाय. चल ते बस पकडू आपण. बस ना, बस ये माग. हो तुझी बॅग एक काम कर.
बॅग माझं देऊन दे. बस बॅग हे नारळ पाणी घेतलं का इथूनच घेऊन घेतलं का सगळं त्याच्यानंतर आम्ही इथे आलो नाश्ता करण्यासाठी आणि आता आम्ही इथे नाश्ता करू आणि बघू अजून किती वेळ लागतो आम्हाला बस भेटतो की नाही. तर मावशी आणि डुगू बसने जाईन जर भेटली तर आणि मी आणि काकाजी गाडीने जाणार आहे. तर बघू किती वेळ लागतो अजून म्हणजे बस भेटतो की नाही भेटत. तर मग समोर दिसल्यावर मेजर सुद्धा फोन नंबर नव्हता नाही. त्याच्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना आम्ही इथनं निघालो आणि इथे आल्यानंतर ना आम्ही पहिले ते ही बस पकडली. बट हे ड्रायव्हर आम्हाला ना बाहेर म्हणजे छोटंसं गावात थांबायचं होतं कारण बाबाचे जे भाऊ आहे मावशीचे मोठे बाबा माझे मोठे आप्पाजी त्यांची तब्येत खूप जास्त सिरियस आहे तर आम्ही त्यांना बघायला जात आहे. तर ते खेड्यावर नाही थांबवत बस डायरेक्ट टाऊन किंवा सिटीतच थांबवतात. तर ते म्हणालेत की आमचा जो गाव आहे माझं जे गाव आहे तिथेच थांबेल बट आम्हाला तिथे नाही जायचं होतं. तर बघू अजून ही बस तर सोडली यांनी. मग आम्ही डायरेक्ट चौघंजणं गाडीवरच आलो आणि हे त्यांचं घर आहे बघा. इथले जे माझे मामा आहेत ते पण वारले त्यांची तब्येत खराब होती. आता जे एकच होते घरातले ते त्यांची पण तब्येत खूप जास्त खराब आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे बघा इथे आप्पाजी त्या रूममध्ये आहे मी ते एकटी आहे. इथे बघा कोणीच नाही आहे. मी ते आता एडिटिंग करणार आहे. लाईट पण तितकी येत नाही आहे माहीत आहे बट इथे खूप जास्त सिरियस मॉल आहे आणि मी इथलं काही शूट नाही करणार आहे कारण डॉक्टर म्हणाले की म्हणून जर ब्लॉग नाही आला तर समजून जाल. भेटू नंतर. आम्ही तिथे खूप जास्त वेळ थांबलो बट आता काही थांबून फायदा नाही होता. तर आम्ही घरी आलो म्हणजे आप्पाजीची आता म्हणजे तब्येत तर चांगली आहे नाही पण इथे आम्ही कुठे राहणार आहे म्हणून आम्ही आता डायरेक्ट गावाला जाते माझ्या. तर आता तिथे गेल्यानंतर बघू भेटू. आई बाबा पण म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले आहे बाहेरगावी. तर ते पण आले त्यांनी कॉल केला होता की तुम्ही या. आज आई बाबा पण येणार होते भेटीला पण आई बाबा हॉस्पिटलला गेल्यामुळे ते येऊ नाही शकले. तर बघू अजून म्हणजे काय होतं. तर खूप सारे जण भेटायला येत आहे म्हणजे एकदम सिरियस मॉल आहे. तर आता मी काही बोलू नाही शकत. तर बघू अजून घरी गेल्यानंतर भेटू. आम्ही घरी आल्यानंतर ना इथे पण जे बाबाच्या बाबाच्या बहिणीच्या मुली आहे त्या आल्या होत्या आणि बाबाची बहीण पण नाही आहे म्हणजे बाबाच्या फॅमिलीत फक्त बाबाचा एक सपोर्टर म्हणजे आता त्यांची भाऊ आहे पण त्यांची पण तब्येत खूप जास्त खराब आहे. तर हे घरी आले आहे. हे आताच जाणार आहे कारण त्यांचं पण काम आहे. तर आता माहीत तर नाही मावशी वगैरे बाहेर जाणार आहे मार्केटमध्ये. मला पण चष्मा ठीक करायचा आहे. माझा चष्मा हे बघा माझ्या चष्म्याची ही हालत आहे. दोन्ही ग्लास निघाले आहे. जाऊ द्या आता मी बाबासोबत जाते. मावशी काकाजी पण मार्केटमध्ये गेले आहे. मी पण जाते बाबासोबत आणि हे ठीक करून येते. बाबा म्हणते की नवीन चष्मा घेऊन घे बट मला ह्या चष्म्याला 1 वर्ष नाही झालं तर माझं मन नाही निघालं म्हणून मी फक्त ग्लास बसवणार आहे. तर चला जाऊ. बाबा खाली वेट करते माझे आणि आता तिथे गेल्यानंतर भेटू आणि बघू. मी बाबाला विचारते त्यांचा मोबाईल नाही घेत आहे का तर हे पण बाबा म्हणते की राहू दे म्हणून. तर भेटू आपण डायरेक्ट तिथे गेल्यानंतर. घरी आल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली. मावशीने पाणीपुरी आणली होती तर आणि ही मोमेंट आम्ही बघा किती चांगल्याने हसत आहे. सगळेजण सोबत बसलो आहे आणि बघा सगळेजण एन्जॉय करत आहे पाणीपुरी खात आहे आणि जस्ट
अर्ध्या 1 तासात असं होतं की आम्हाला माहीत पडतो की जे आप्पाजी होते ते आता आमच्या मधात नाही आहे आणि बाबाचे जे एक भाऊ होते मधले ते तर ऑलरेडी गेले होते. पण आता काही बोलू नाही शकत. आणि आता माझा ब्लॉग मला नाही माहीत किती दिवसानंतर येईल, तर आजसाठी बस इतकंच. आता काही गुड नाईट नाही, म्हणजे कायची गुड राहिली आजची नाईट. तर आता सगळेच असं खराब झालं आहे, कसं तरी होतं सगळ्यांना. इथे बाबाचे फोन वगैरे सुरू झाले सगळ्यांना. आणि माहीत नाही आता आपण माझा ब्लॉग नेक्स्ट टाईम कधी येणार, तर भेटू आपण जेव्हा केव्हा भेटू तेव्हा. तर बाय. गेला बाई. हो आत्ताच अर्धा तास झाला. हो अर्धा तास झाला. आता उठ. अरे आम्हालाच माहित नाही ना.